नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादळमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया आलूची चटणी। आलूची चटणी बनवण्यासाठी मी इथे 7 ते 8 आलू घेतलेले आहे आणि ते चांगल्या प्रकारे उकळून घेतलेले आहे। उकळल्याच्या नंतर हे शिरून घेतलेले आहे। तर आता मी याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी हे सर्व काप करून घेणार आहे। छोटे छोटे काप करून घेणार आहे। तुम्ही कापच्या ऐवजी स्मॅश सुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे मी सर्व आलूचे काप करून घेतलेले आहे। चला तर आता आपण बनवूया आलूची चटणी। मी कढई चांगल्या प्रकारे तापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 गुटला तेल टाकून घेतले। अर्धा चम्मच मी यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। तो आता मी यामध्ये कांदा टाकून घेणार आहे। आता मी यामध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आता मी यामध्ये हिरवी मिरची टाकून घेणार आहे। आता मी यामध्ये 1 चम्मच हळद पावडर टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे। आता यामध्ये मी आलू टाकून घेणार आहे व आता मी हे आलू मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा मिक्स करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपली ही आलूची चटणी तयार झालेली आहे। विदर्भाचा खादळ या चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।